नमस्कार मित्रांनो, ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राची यशोगाथा यामध्ये आणखी एका विशेष भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. मराठी साहित्य विश्वाला देशीवादाची जाणीव करून देऊन स्वतःचा वेगळा संप्रदाय निर्माण करणारे ख्यातनाम साहित्यिक आणि मर्मग्राही समीक्षक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरले, ज्येष्ठ मराठी साहित्यिक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, आपण बोलत आहोत डॉक्टर भालचंद्र वनाजी नेमाडे यांच्याबाबत. दुःखाचा अंकुश असून सुद्धा मनावर हलाहल पचवल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो आणि चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला 1000 बोटं असो, असे आधुनिक पसायदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून भालचंद्र नेमाडे यांचा उल्लेख केला जातो. डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा 50वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि हा ज्ञानपीठ पुरस्कार 2015चा हा डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचं नाव नोंदवण्यात आलं. डॉक्टर नेमाडे यांना मराठी साहित्य विश्वातील बहुमूल्य योगदानाबद्दल हा त्यांना पुरस्कार देण्यात आला असून ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते चौथे मराठी साहित्यिक म्हणून ठरले. डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या अगोदर ज्ञानपीठ पुरस्कार हा वि. स. खांडेकर यांना 1974 मध्ये देण्यात आला, तर वि. वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांना 1987 मध्ये, तसेच विंदा करंदीकर यांना 2003 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या थोर साहित्यिकाच्या नंतर भालचंद्र नेमाडे यांच्या रूपाने मराठीच्या सिरपेचामध्ये पुन्हा एकदा मानाचा तुरा हा रोवला गेलेला दिसून आला. माणसांच्या जगण्याच्या प्रक्रियेतील स्तर आणि अस्तर अत्यंत बारकाईने निरखून पाहणारे आणि त्याला शब्दरूप देणारे, साहित्य विश्वातील स्वतःचा संप्रदाय निर्माण करणारे असे ज्येष्ठ साहित्यिक म्हणून भालचंद्र नेमाडे यांची ओळख निर्माण झालेली आहे. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी नेमाडे सरांनी लिहिलेल्या कोसला या कादंबरीनं मराठी साहित्याची परिमाणच बदलून टाकली होती. या कादंबरीने लोकप्रियतेचा उच्चांकच गाठला होता. कोसला ही कादंबरी मराठी साहित्यातील एक मापदंडच ठरली होती. व्यवसायानं प्राध्यापक असलेले नेमाडे सर गेले 50 वर्ष कादंबरी, कविता आणि समीक्षात्मक ग्रंथाच्या रूपानं साहित्याची सेवा करत आले आहेत. लेखन करतानाच विविध व्यासपीठावरून त्यांनी भाषा, साहित्य आणि आपली संस्कृतीबद्दल परखड विचार मांडलेले आहेत. मराठी साहित्यामध्ये त्यांनी देशीवादाची मांडणीही केली आहे. नेमाडे सरांचं लिखाण, त्यांचे विचार आणि तितकीच बेधडक त्यांची मांडणी यामुळे साहित्य क्षेत्रात त्यांचा वसा आणि त्यांचा असं एक वेगळे रूप नेमाडे पंथ किंवा नेमाडे पर्व हे निर्माण झालेले दिसून आले. कोसलाच्या अभूतपूर्व यशानंतर नेमाडे सरांनी लिहिलेले बिढार, जरीला, झूल या कादंबऱ्याही तितक्याच गाजल्या. तसेच हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ ही त्यांची कादंबरी ही वाचकास तितकीच पसंतीस उतरलेली दिसून आली. नेमाडे यांनी देखणी आणि मेल्डी हे कविता संग्रही तितकेच प्रसिद्ध झालेले दिसून आले. याचबरोबर टीका स्वयंवर, साहित्याची भाषा, तुकाराम ही समीक्षात्मक पुस्तके त्यांनी प्रसिद्ध सुद्धा केली. कोसला या कादंबरीने मराठी साहित्याची परिमाणे आणि मैलाचा दगड ठरलेली दिसून आली. लोकप्रियतेचा उच्चांक या कादंबरीने गाठला. कादंबरीतील पांडुरंग सांगवीकर ही व्यक्तिरेखा ही अजरामर झालेली दिसून आली. नेमाडे सरांनी ग्रामीण आणि आधुनिक जीवनातील जगण्याच्या प्रक्रियेचे बारकावे अगदी सूक्ष्मपणे निरखून पाहून त्याला शब्दरूप दिलेले दिसून येतात. नेमाडे सरांनी वैश्विक स्तरावर प्रबुद्ध आणि जागरूक लेखक म्हणून त्यांचं नाव लौकिक झालेला दिसून येतोय. भालचंद्र नेमाडे यांचे लिखाण, त्यांचे विचार आणि तितकीच बेधडक त्यांची विचाराची मांडणी यामुळे मराठी साहित्य विश्वामध्ये त्यांचा स्वतंत्र असा नेमाडे पंथच निर्माण झालेला आहे. 1991 ते 1998 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलनिक साहित्य अध्ययनाचे अध्यापनही केले. इंग्रजी भाषा आणि साहित्य, वाङ्मय प्रकार, भाषा विज्ञान, भारतीय साहित्य, तौलनिक साहित्य, मराठी भाषा, मराठी साहित्य इत्यादीच्या अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय त्यांनी मांडले. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर साहित्यिक आणि सांस्कृतिक मंडळावर सल्लागार सदस्य म्हणून ते कार्यरत होते. लहान मुलांना प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे. मातृभाषा ही त्या मुलांसाठी विश्वाच्या आणि त्यातल्या गुढांचं आकलन करून प्रवेशद्वार ठरतो, असं ठाम त्यांचं मत नेमाडे सरांनी व्यक्त केलेलं हमेशा आपल्याला दिसून येतो. साहित्य क्षेत्रामध्ये देशीवाद आणि शिक्षणामध्ये मातृभाषा हे नेहमीचं समर्थन झालेलं आलं आहे. त्यांना मिळालेलं ज्ञानपीठ पुरस्कार हे मराठीतल्या आधुनिकतेवादाला मिळालेलं मान्यता मिळाली असं मानता येईल. कवितांच्या संदर्भामध्ये त्यांचे विचार करायला लावतात. प्रत्यक्षात कविता न होवो, दिवसासाठी रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन त्यांची निदान एक ओळ व्हावी असे स्वप्न तरी काहीतरी लिहू म्हणणाऱ्यांना बाळगताच आले पाहिजे. आबोधमनाच्या भाषेला अंतःस्तरातील खालील कवितेच्या ध्वनिस्वराचा उगम होतानाच दिसून येतो.
या स्थितीतील आपणास संपूर्ण भान भाषेसाठी पणावा लावला असे कवितेच्या द्रवाची हवा होऊन जाते, हा त्यांचा दीर्घ अनुभव आहे. डॉक्टर भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म 27 मे 1938 रोजी गाव सांगवी, तालुका यावल, जिल्हा जळगाव म्हणजे खानदेशी व्यक्तिमत्व या साहित्य क्षेत्रामध्ये मिळालं. नेमाडे सरांनी 1955 मध्ये भालोदच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून SSC आपलं पूर्ण केलं. तसेच पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून 1959 मध्ये त्यांनी BA पूर्ण केले. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातून भाषा विज्ञान या विषयामधून त्यांनी 1961 मध्ये MA पूर्ण केले. तसेच 1964 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून MA हे इंग्रजी ह्यामधून पूर्ण करून आपलं व्यक्तिमत्व घडवण्यास सुरुवात केली. 1981 मध्ये औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी PhD केली. तसेच 1993 मध्ये जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना मानद लिटरेचर हे प्रदान करून सन्मानही केला. 1964 पासून ते 1998 पर्यंत अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, लंडन, गोवा, मुंबई असा त्यांचा अध्यापकीय वेशांचा प्रवास हा दिसून येतो. इंग्रजी भाषा आणि साहित्य, वाङ्मय प्रकार, भाषा विज्ञान, शैली विज्ञान, भाषांतर, तौलनिक साहित्य, भारतीय साहित्य तसेच मराठी भाषा आणि साहित्य हे त्यांच्या अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय राहिलेले आहेत. डॉक्टर नेमाडे सरांनी मातृभाषा मराठीचा देशीयवादी पुरस्कार करणारे लेखक म्हणून असल्यामुळे बहुतांश ग्रंथरचना त्यांची मराठी भाषेतच झालेली दिसून येते. मेलडी 1970 मध्ये हा पहिला कविता संग्रह त्यांनी प्रदर्शित केला. देखणी हा 1991 मध्ये हा दुसरा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आला. तसेच कोसला 1963 मध्ये, बिढार 1975 मध्ये, हुल हा बिढारचा दुसरा भाग हा 2000 मध्ये त्यांनी प्रदर्शित केला. त्याचबरोबर जरीला 1977 मध्ये, झूल 1979 मध्ये या कादंबऱ्या त्यांनी प्रकाशित केल्या. याचबरोबर साहित्याची भाषा 1987 मध्ये, टीका स्वयंवर 1990 मध्ये, तुकाराम हा मूलतः इंग्रजी भाषेमध्ये 1980 मध्ये प्रकाशित करण्यात आला. तसेच द इन्फ्लुएन्सेस ऑफ द इंग्लिश ऑन मराठी हा इंग्रजी काव्य 1990 मध्ये हे समीक्षा ग्रंथ त्यांनी लिहिलेले दिसून आले. भालचंद्र नेमाडे यांनी कोसला, बिढार, हुल, जरीला आणि झूल या कादंबऱ्या वाचताना काही व्यक्तींना महत्त्वाच्या गोष्टी हे वेगळ्या दिसून येतात. त्यांनी कादंबरीला एक वेगळंच रूप दिलं होतं. कथानक प्रधान ते नव्हत्याच, त्यात अनेक प्रसंग होते, नेहमी आढळणारे असेच वाटत होते. पण त्याबद्दलची नायकाची दृष्टी आणि त्यांचे चिंतन मनाला हे वेगळेपणच होतं. हा तर कादंबरीचा मुख्य गाभा त्यांचा होता. त्यासाठी लागणारी भाषा ही त्यांनी कमाविली होती. तत्कालीन घटनाचा मागोवा घेणं हे नेमाडे सरांच्या कादंबऱ्याचं एक वेगळेपण वैशिष्ट्य दिसून येतं. कादंबरीमधील लेखनातील देण्यात आलेले हे वळण पुढे अनेकांनी गिरवले सुद्धा आणि तसेच त्यामागील चिंतनशीलता आणि त्यासाठी लागणारा व्यासंग यामुळे नेमाडे सर हे इतर साहित्यिकांपेक्षा हे वेगळे साहित्यिक म्हणून उदयास आलेले दिसून आले. भालचंद्र नेमाडे यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंमध्ये एक कादंबरीकार नेमाडे, कवी नेमाडे तसेच समीक्षक विचारवंत नेमाडे या विषयी लिहायला आणि त्याच्यात व्यक्तिमत्व प्रसंगाची आवश्यकताही नाही. काही वेगळं लिहायचं झालं तर प्रचंड अभ्यासही करावा लागत असे हे त्यांचे लेखन आहे. तरीही त्यांच्याबद्दल सतत लिहिलं जात असतं. असं लेखन चिकित्सकपणे साधक बाधक व्हायला हवं हे त्यांचे विचार नेहमीच इतरांपेक्षा काहीतरी हटके केलं हे त्यांचं आयुष्यातील मोठं ध्येयच मानलं गेलं होतं. वाचक पसंती आणि समीक्षक मान्यता ही अवघड कसोटीला उतरणारे फार थोडे लेखक मराठीमध्ये होऊन गेले आहेत. यामध्ये नेमाडे हे शीर्षस्थानी राहिले आहेत. भालचंद्र नेमाडे यांना जनस्थान, महाराष्ट्र फाउंडेशन, साहित्य अकादमी, पद्मश्री ते ज्ञानपीठ आणि अगदी अलीकडे कोलकाता कृतित्व समग्र सन्मान, गोवर्धन राय त्रिपाठी पुरस्कार अशा सर्व महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. महाराष्ट्र टाइम्सने त्यांना महाराष्ट्र भूषण म्हणून गौरविले. महाराष्ट्राच्या मराठी समाजाच्या सर्व स्तरातील अभिरुचीचे पसरलेले हे नेमाडे यांच्या साहित्य लेखनाचे बलस्थान मानले जातात. यामुळेच गेल्या 60 वर्षापासून मराठी साहित्यामध्ये ते सतत केंद्रस्थानी बनून राहिलेले दिसून येतात. असे होण्यामागील त्यांच्या भूमिका, त्यांची धारणा ह्या त्यांच्या लिखाणामधून, त्यांच्या विधानातून अधिक स्पष्ट झालेले दिसून येतात. सामान्य माणसाची असणारी हीच बांधिलकी त्याला कोणत्याही विचारधारेपासून सारख्या अंतरावर ठेवत असते. अनेक स्तरावरील संवेदना आणि त्यांच्या कादंबऱ्यातून प्रतिबिंबित होतात हे दिसून येते. प्रस्थापित संकेत व्यवस्थेला नाकारत कादंबरीच्या पारंपरिक रचना तंत्रामध्ये नेमाडे सरांनी अनेक प्रयोग केलेले दिसून येतात. हे प्रयोग मराठी कादंबरी आणि त्यांच्या संस्कृतीला समृद्ध, सशक्त करणारे ठरले. तसेच या त्यांच्या कालखंडामध्ये नेमाडे सरांनी यांनी मोजक्याच कादंबऱ्या, कविता, समीक्षा, भाषाविषयक लेखन करून महत्त्वपूर्ण आपले योगदान दिले.
कादंबरी आणि त्यांच्या संमिश्र लेखन हे समजून घेत असतानाच लेखनाची वाट अनुसरणाऱ्या पिढ्या निर्माण झालेल्या दिसून आल्या. मराठी साहित्य व्यवहारामध्ये फार मोठ्या समूहाला चालना देणारा हा ऊर्जा स्रोत ठरलेला दिसून येतो. त्यामुळे येथे प्रामुख्याने कादंबरी संमिश्र लेखनाचे वेगळेपण समजून घेतानाच त्यांच्या प्रभाव खुणा हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. कोसला ही तत्कालीन साहित्य व्यवहारातील बंडखोरीच होती, तशीच ती सामाजिक बंडखोरी देखील होतीच. सर्वच ठिकाणाच्या प्रस्थापितेला नाकारत, स्फोट करीत, असंतोषाला वाढ करत देण्यात कोसला यशस्वी झालेली दिसून येते. यशस्वीतेची दुसरी बाजू म्हणजे गेल्या 60 वर्षांमध्ये प्रत्येक तरुण पिढी या बंडखोरीशी आतून जोडलेली गेलेली दिसून येते. नेमाडे सरांच्या सर्वच कादंबऱ्यांमध्ये सांस्कृतिक सत्ता संबंधांचे नेमके भान प्रकट होताना दिसून येतात. वरकरनी पाहिले तर आपल्याला दिसून येतात की नेमाडे सरांच्या कादंबऱ्यांमध्ये पांढरपेशा विशेष करून शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय तरुणावर केंद्रित झालेल्या असल्या तरी सगळं पात्र हे वेगवेगळे अल्पसंख्याक तसेच बहुसंख्य जाती जमातीच्या पार्श्वभूमीचे सांस्कृतिक संदर्भ घेऊन आलेले दिसून येतात. नेमाडे सरांच्या कादंबरीमध्ये मराठी कादंबरी परंपरेची जी बंडखोरी केली ती समकालीन कादंबरी लेखनावर जो प्रभाव टाकला गेला तो महत्त्वाचा दिसून येतो. कादंबरीकार नेमाडे, समीक्षक नेमाडे म्हणून वेगळेपण अधोरेखित केले जाऊन त्यांचा प्रभावक्षमता हा याचा अंदाज आपणास येऊ शकतो. समीक्षक नेमाडे गेले 40 वर्षापासून काही त्यांनी बदल आपणास केले नाही, परंतु कादंबरीकार म्हणून नेमाडे प्रत्येक टप्प्याटप्प्यावर बदलत गेलेले आहेत. समीक्षक नेमाडे भूमिकाबाबत आग्रही आहेत, कडवे राहिले आहेत. कादंबरीकार नेमाडे सतत हे बदलत गेले आहे. त्यांचं प्रत्यंतर कोसलापासून ते हिंदूपर्यंतच्या कादंबरीची वाटचालीमध्ये आपणास दिसून येते. मराठी साहित्य व्यवहारामध्ये नेमाडे यांचे समीक्षा लेखन अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरतो. मराठी समाज, संस्कृती आणि साहित्याला अत्यंत धारेवर धरलेले आहे. हिणकस प्रवृत्ती बाजूला सारून सकस वाङ्मयाची पाठराखण सातत्याने करत आलेले आहेत. रूढ चाकोरीबद्ध अभिरुचीचा वाचक समीक्षकांनी दूर सारलेल्या तसेच केतकर, जोशी, साने गुरुजी, भाऊ पाध्ये यासारख्या लेखकांचे उच्च स्वरामध्ये महत्त्व पटवून सांगितले. एक मराठी अभिरुचीला योग्य असे वलण देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसून आला. आपल्या मातृभाषेबद्दल सर्जनशील असे लेखन केले पाहिजे ही त्यांची भूमिका आस्थादायक निभावली त्यांनी दिसून आली. भारतीय भाषी लेखक करणारे नेमाडे यांनी टीकेची दखल अगदी सलमान रशी यांना सुद्धा घ्यावी लागली होती. नेमाडे सर यांनी देशी याचा अर्थ त्या त्या भूमीशी जोडलेला आहे असा अभिप्रेत केला. देशीवादाने समकालीन लेखकांना खूप धीर आणि आत्मविश्वास दिला. या लेखन नामवर सिंहांनी ज्ञानपीठ पुरस्कार वितरणाच्या प्रसंगी भाषणामध्ये केलेला दिसून आला. यावरूनच या मांडणीचे महत्त्व कळायला आपणास समजते. वसाहतवादी संस्कारातून तयार झालेली मूल्यदृष्टी नाकारण्याचे काम नेमाडे यांच्या देशीवादाने केले. स्वतःच्या निकषावर परकीय मूल्यांच्या स्वीकृतीचा उदारपणा नेमाडे सरांनी देशीवादी मांडणीचा उमदेपणा म्हणून सांगता येईल. लेखकाच्या वैयक्तिक मूल्यविचार या अर्थी नैतिकता ही संज्ञा नेमाडे सर वापरतात. वैयक्तिक मूल्य विचाराच्या कसोटीवर भल्या भल्या लेखकांच्या जीवनचरित्रावर फोलपणा दाखवून देतात. काही भूमिकांना हास्यास्पद ठरले जाते तर समाज वास्तवाला कादंबरीच्या जगामध्ये समानतावादी लेखकाची नैतिक अशी दृष्टी ही कार्यरत राहते आणि समप्रमाणात दाखवून दिली जाते. स्वतःच्या कादंबरी लेखनातही त्यांनी नैतिकतेचे पेच उभे केलेले दिसून आले आणि तसेच त्यांनी उत्तरे महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक अवकाशातून शोधलेली दिसून येते. आपल्या साहित्य परंपरेचे भान ज्याला नसतं तो लेखक म्हणून निश्चितपणे मोठा होऊ शकत नाही. साहित्य कृतीच्या असलपणाची ही कसोटीच मानली जाते. प्रादेशिक अस्मिता आणि देशीयता याचा निकटचा संबंध येतो. सगळ्या स्वातंत्र्य चळवळी प्रादेशिक अस्मितेपोटीच निर्माण झालेल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्र हे काय होतं? प्रादेशिक अस्मिता असण्याचं आणि ती बाळगण्याचे काहीही अनैतिक नाहीच. वस्तुतः जगामध्ये सर्वत्र राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळी जिथे जिथे झाल्या तिथे तिथे देशीवाद उफाळून आलेला दिसून येतो. देशीयता हा देशपणावर आधारलेला उदारमतवादी विचारपंथ असून त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर तसेच विनोबा भावे, साने गुरुजी अशा देशीवादी विचारवंत त्या काळातील बिगर देशीवादी परस्पर संस्कृतीवादी कोणत्याही पेक्षा परसंस्कृतीचा आकलनामध्ये अधिक तेज, अधिक ज्ञानी, अधिक सर्जनशील अशा उदारमतवादी वृत्तीचे होते. देशीवाद आणि देशीपणाच्या या दोन्ही अवस्थांना सामावून घेणारा शब्द म्हणून आपण देशीयता ही संज्ञा वापरतो. या शब्दाने व्यक्त होणारं त्या त्या प्रदेशाचे व्यक्तिमत्व स्वाभाविकच कालनिर्मित उतरत जाताना दिसून येतो. नेमाडे सर यांचा मूलपिंड हा कवीच आहे. नेमाडे सरांच्या वाङ्मयी कारकिर्दीची सुरुवात 1956 पासून झालेली दिसून येते.
नीले मनोरे हे त्यांची पहिली कविता फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये नियतकालिकामध्ये प्रथम प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर 1958 ते 1968 या दरम्यानमध्ये छंद, रूप, अथर्व, रस, रंजन, प्रतिष्ठान, मराठवाडा, युगवाणी अशा महत्त्वाच्या वाङ्मयीन नियतकालिकातून नेमाडे सरांच्या कविता ही प्रकाशित झालेल्या आल्या. 1970 मध्ये मेलडी हा पहिला कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केला. लघुपत्रिका चळवळीचे सैद्धांतिक पायाभरणी करणारे चळवळे म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. तसेच 20 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी 1987 पासून 1991 या कालखंडामध्ये विशेष करून 20 कविता नेमाडे सरांनी गोव्याच्या वास्तवामध्ये लिहिल्या. कोकणातील पोर्तुगीज संपर्कातून त्या निर्माण झालेल्या तिथल्याच संस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या देखणी या शीर्षकाने त्यांनी ह्याच कविता संग्रहातून समाविष्ट केला. कवितेच्या भाषेच्या तसेच द्रवाखाली आपले सगळे व्यक्तिमत्व अटीतटीने भरलेले असून नेमाडे सरांनी या कविता त्या लिहिलेल्या दिसून येतात. जगण्याचे मूल्य हे सर्वोच्च मूल्य आहे हे नेमाडे सर मानतात. तोच मूल्यविचार आणि देशीय भाषिक परंपरेतून नेमाडे सरांच्या काव्यात मांडलेला हा अजरामर होतो. देशीय भाषेचा आणि शैक्षणिक शैलीचा प्रयोगशीलतेला त्यांच्या कवितांचे स्वयंभू लय सापडतात. नेमाडे सरांची कविता ही संत लोकपरंपरेशी रक्ताचे नाते जोडताना दिसून येते. नेमाडे सर हे द्रष्टे कादंबरीकार होतेच, तसेच ते द्रष्टे समीक्षकही होते. टीका स्वयंवर या ग्रंथातील विविध समीक्षा लेखनातून त्यांचा प्रत्यय आपणास येतोच. त्यांच्या पहिल्या स्थळेतूर लेख हा निरस्त पादपे देशे हे श्री के क्षीरसागर यांच्या वादसंवाद या रहस्य रंजनाचा 1961च्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला आणि एका पुरस्वादा लेखकाने मराठीतल्या दिग्गज असलेल्या समीक्षकालाच आव्हान केले हे चिंतनीय ठरली. लघुपत्रिका चळवळीचाही तो प्रारंभच होता. लघुपत्रिकावाल्यांनी अनेक वाङ्मयीन महात्मे पहिल्याच चेंडूतच बाद करण्याचा जोरदार सपाटा सुरूच केला होता. नेमाडे सरांनी दुसरा हा बॉम्ब टाकलाच तो आपल्याच वाचा लघुपत्रिकेमध्येच. हल्ली लेखकाचा लेखकराव होतो का हा समीक्षा लेखात त्यांनी मराठीतील लहान मोठ्या सर्वच लेखकांना नैतिक वाङ्मयीन व्यवहाराचा परखडपणे टीका केलेली दिसून आली. ती अनेकांना खानदेशी मिरचीसारखी झोंबली. 1960 पासून 20व्या शतकातील साठोत्तर मराठी वाङ्मय संस्कृतीवर त्याने आपल्या नेमाड्यांचा मूल्यांचा शैलीचा हा प्रभाव टीका लेखनाची पुढे एक मोठी परंपराच मराठीमध्ये निर्माण केली. इतिहासाचार्य राजवाड्यांचा कठोर आणि आक्रमक शैलीचा जोरदार प्रभाव नेमाडे सरांनी टीका शैलीतून दिसून आला. नेमाडे सरांच्या लेखनातील टोकदारपणा, तिरकसपणा, आकर्षक शैली, परंपरेची मोडतोड करणारी ऐतिहासिक पद्धती, थोरा मोठ्यांचे तुच्छतापूर्वक संदर्भ उल्लेख, कोणत्याही विधानामागे त्यांची असलेली विलक्षण चिकित्सक दृष्टी, ऐतिहासिक परिक्षेत्रात त्यांना मांडलेला मूल्यविचार अशा अनेक वैशिष्ट्यांसह नेमाडे सरांनी गेल्या 50 वर्षापासून अधिक काल साहित्य क्षेत्रामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले वाङ्मयीन व्यक्तिमत्व म्हणून ते दिसून येतात. त्यांची कोसला ही कादंबरी आजही जागतिक वाङ्मय क्षेत्रामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. कोसला ही कादंबरी हिंदी, गुजराती, कन्नड, आसामिया, पंजाबी, उर्दू, उडिया, इंग्लिश, बंगाली यासह अनेक भाषांमध्ये प्रकाशित झालेली आहे. कोसलापासून ते हिंदूपर्यंत आपल्या प्रत्येक साहित्यकृतीने नेमाडे सरांनी लेखनाच्या नैतिकतेपासून देशीवादाच्या आग्रहापर्यंत प्रत्येक ऊतीचे मराठी साहित्य विश्वामध्ये वादाचे मोहोल उठवलेले दिसून येते. तसेच 1963 मध्ये प्रकाशित झालेल्या कोसला या पहिल्या कादंबरी मराठी कादंबरी लेखकाने परिमाणेच बदलून टाकली होती. या कादंबरीतून महाविद्यालयीन तरुणाचे नायक पांडुरंग सागवीकर भावविश्व त्यांनी रेखाटलेले आहे. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातून गावाकडून शिक्षणासाठी आल्यानंतर ही 4 वर्षे आयुष्य मी जगलो जसेच्या तसे कोसलामध्ये आलेले आहे. कोसलातले ते दिवस जवळजवळ हे नेमाडे सरांचेच आहेत. भालचंद्र नेमाडे सरांच्या कोसला या कादंबरीने मराठी कादंबरीला एक नवीन वळण दिलं. आशय, आविष्कार, भाषाशैली, मांडणी या सर्वच बाबतीमध्ये वेगळ्या ठरलेल्या या कादंबरीला 50हून अधिक वर्षे झालेली आहेत. या निमित्ताने कोसलाची विशेष आवृत्ती लवकरच प्रकाशित होणार आहे. कोसला ही 1963 मध्ये प्रकाशित झालेली भारतीय लेखक भालचंद्र नेमाडे मराठी भाषेतील कादंबरी म्हणून प्रसिद्ध झाली. नेमाडे यांची उत्कृष्ट रचना म्हणून ओळखली जाणारी ही मराठी साहित्यातील आधुनिक अभिजात म्हणून स्वीकारली जाणारी ही कादंबरी आत्मचरित्रात्मक स्वरूपाचा वापर करून पांडुरंग सांगवीकर या तरुणाचा आणि त्याच्या महाविद्यालयीन काळातील त्याच्या मित्राचा प्रवास कथन करताना दिसून येते. कोसला ही मराठी साहित्यातील पहिली अस्तित्ववादी कादंबरी मानली जाते. त्याचे प्रकाशन झाल्यापासून त्याचे मुक्त स्वरूप आणि त्यातून विविध अर्थ लावण्याची क्षमता नाविन्यपूर्ण म्हणून तरी पाहिली जाते. कादंबरी 1960च्या नंतरच्या मराठी कल्पनेचे आधुनिक अभिजात वाङ्मय म्हणून बनून येते आणि 8 दक्षिण आशियाई भाषांमध्ये आणि इंग्रजीसह अनुवादित झालेली दिसून येते.
कोसलाचे भालचंद्र नेमाडे यांची पहिली कादंबरी त्यांच्या मुंबईत असतानाच त्यांच्या काळामध्ये कल्पित आणि ही लिहिली गेलेली आहे. वयाच्या 21व्या वर्षी नेमाडे सरांनी त्यांच्या पत्रकारितेच्या आकांक्षांमध्ये अपयशी ठरले आणि ते त्यांच्या मूळ गावी परतले. तेथे त्यांना त्यांच्या वडिलांची नाराजगी पत्करावी लागली. ते निराश होतात आणि आपल्या मुलाने महागडे शिक्षण वाया घालवले असे त्यांच्या वडिलांची समजूत होते. 1963 मध्ये नेमाडे सरांनी 25 वर्षाचे असताना त्यांच्या गावात राहत होते. स्वतःला हिंदू राजा त्रिशंकूशी तुलना करून शहर व त्याच्या गावातील कुटुंबाचे त्यांना स्वीकारलेच नाही. असे निराश झालेल्या नेमाडे सरांनी स्वतःला बंद करून घेतले आणि 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये त्यांनी कादंबरी ही लिहून काढली. कोसला त्याच वर्षी जे देशमुख यांनी प्रकाशित केलेली दिसून आली, ज्यांनी नेमाडे यांच्या प्रतिभा जाणून घेतली आणि आपल्या मुंबईत असताना त्यांना लिहिण्यास प्रोत्साहित केले होते. कादंबरीचे नाविन्यपूर्ण ठरली आणि पटकन यशस्वीही झाली. कादंबरीच्या सुरुवातीला प्रकाशनानंतरच्या काही वर्षातच अनेक आवृत्त्याही निघाल्या. कोसलाची 22वी आवृत्ती 2013 मध्ये निघाली होती. पांडुरंग सागवीकर याच्या आयुष्यातील पहिली 25 वर्ष सांगण्यासाठी कोसला प्रथम पुरुषी कथन तंत्राचा वापर करते. उच्च शिक्षणासाठी पुण्यासाठी स्थायिक झालेल्या ग्रामीण भागातील हा तरुण मानला जातो. त्याला त्याच्या जीवनामध्ये सामाजिक वातावरणामध्ये एकटेपणा जाणवतो आणि सततची विलक्षण ही भावना त्याला घरी परतण्यास प्रवृत्त करते. तेथे त्याच्या बहिणीचाही मृत्यू होतो. त्याच्या वडिलांचे वर्चस्व आणि स्वतःचे आर्थिक अवलंबित्व यामुळे त्याला आणखी निराशा येते. कादंबरीचा उद्देश हा पांडुरंगाच्या दृष्टिकोनातून एक तरुण मुलगा ज्याच्या समाजाचे चित्रण करण्यात आलेले आहे. ही कथा 1950च्या दशकामध्ये खानदेश आणि पुण्यात उलगडते. आत्मचरित्रात्मक रूपाचा वापर करून कोसलाने 6 भागामध्ये पांडुरंग सागवीकर याचे 25 वर्षाच्या तरुणाची जीवनकथा सांगण्याचा धैर्य दाखवताना दिसून येते. कोसला या कादंबरीचा मुख्य विषय हा परकेपणा आहे. कादंबरीचा अस्तित्वाचे तत्वज्ञानाचे प्रभावित होतात, ज्यात जन्म, मृत्यू, भीती, परकेपणा आणि मूर्खपणा यासारख्या अस्तित्ववादी कल्पनांचा शोध घेते. इतर अस्तित्वामध्ये कादंबऱ्यांप्रमाणेच कोसला प्रथम व्यक्तीच्या दृष्टिकोनाचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा अनुभव सांगते आणि या शोधामध्ये जीवनाचा अर्थ आणि अस्तित्वाची मूल्यसंबंधी अनेक प्रश्न निर्माण करते. म्हणून ही मराठी साहित्यातील पहिली अस्तित्ववादी कादंबरी म्हणून मानली जाते. कोसला ही आधुनिक आणि एक महत्त्वपूर्ण कादंबरी म्हणून ज्याची ओळख मिळते, तशी 1960 नंतरच्या मराठी कादंबरीवर आपली छापही सोडते. प्रकाशनानंतर नेमाडे सरांनी झपाट्याने त्यांच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे लेखक म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंदू ही 603 पानांची दीर्घ कादंबरी आहे. नेमाडे यांनी हिंदू संस्कृतीचे केवळ भारत देशीयांच्या संदर्भामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडाच्या नकाशावर आपल्या देशी अस्तित्वानिशी मांडलेले व्याख्यान तसेच हिंदू या संकल्पनेचा मूलापासून विचार करायला लावणारा हा व्यापक पट मानला जातो. नेमाडे सरांचा बहुप्रतिष्ठित कादंबरी म्हणजे हिंदू, तिचा पहिल्या भागाचे म्हणजे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे प्रकाशन होऊन 14 वर्ष पूर्ण झाली. 15 जुलै 2010 रोजी ही कादंबरी मुंबईत समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आली. गेल्या 14 वर्षांमध्ये सर्वाधिक प्रकाशकपूर्व नोंदणी झालेली, सर्वाधिक विक्री झालेली, सर्वाधिक चर्चा झालेली, सर्वाधिक समीक्षा झालेली ही कादंबरी म्हणून उदयास येते. त्यामुळे तिच्या दशकपूर्तीची दखल ही घ्यावीच लागते. हिंदू या कादंबरीचे 3 भाग असून पहिला भाग हा जवळजवळ हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ म्हणून प्रकाशित करण्यात आला. तसेच नेमाडे सरांनी त्यातले दुसरा भाग आणि तिसऱ्या भागाचे अनुक्रमे हिंदू केवळ वंशवृक्ष पारंबी तसेच हिंदू बाहेर काळ तर मोठा कठीण आहे असे त्यांची नावे जाहीर केलेली आहे. चौथ्या भागाचे नाव तेव्हा ते ठरलं नव्हतं, ते येणाऱ्या काळातच दिसून येईल. नेमाडे सरांनी प्रकाशित केलेली 2010 मधली हिंदू ही कादंबरीमधून एका गावाची पार्श्वभूमी घेऊन त्यात राहणारा 18 पगड समाज, त्याचे परस्पर संबंध आणि बाहेरच्या जगाशी असलेले संबंध याची वीण कादंबरीमध्ये चित्रित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पिढ्यांचा संक्रमणामुळे बाह्य जगातल्या सत्य संघर्षामुळे झालेले बदल चित्रित होते. त्यामुळे संबंध भारतीय उपखंडाचा, तिथल्या संस्कृतीचा प्रतिनिधित्व आढावा घेण्याचा प्रयत्न असं काहीसे कादंबरीचे स्वरूप दिसून येते. हिंदू या कादंबरीची रचना ही थोडी विस्कळीत आहे असाही काही आक्षेप लोकांकडून घेण्यात येतो. सुरुवातीच्या भागामध्ये कादंबरीचे स्थळ काल फिरते राहते. नायक मोहनजोदडोमध्ये उत्खनन मोहिमेमध्ये सामील होतो आणि तिथलं वर्तमान वास्तवता, नायकाच्या गावाकडच्या आठवणी आणि त्याचा पूर्वपार ऐकलेल्या गावातल्या मागच्या पिढ्यांना कथा यामध्ये कथा फिरत राहते. अशी वीण पाश्चिमात्य कादंबरीमध्ये नवीन नाही. त्यामुळे हे फिरतं राहणं मूलतः आक्षेपार्थ वाटत नाही. त्यामुळे मात्र सरळ आहे. हळूहळू नायकाच्या बालपणाची, कुमारवयाची कहाणी सांगत सांगत कादंबरी वास्तवामध्ये येत असताना दिसून येते.
भालचंद्र नेमाडे सरांनी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही पुस्तक म्हणजे मराठीतील एक अप्रतिम साहित्यकृती मानली जाते. हे पुस्तक पहिल्या पानापासून वाचकांना मनाला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. या कथेचा नायक खंडेराव हा मोरगाव या खेड्यातील एका शेतकऱ्याच्या एकत्रित कुटुंबामध्ये वाढलेला पण आपली पारंपरिक शेती सोडून पुरातत्व संशोधन बनलेला मुलगा मानला जातो. तो पाकिस्तानामध्ये असताना घरून एक तार येते आणि ती घरी यायला निघतो. पाकिस्तानामध्ये मोरगाव पर्यंतचा प्रवासातील काही कहाणी आहेत. खरं तर ही कहाणी या वेळेची, नंतरची, अमुक पात्रांची अशी नाहीच मुली आहे. ही कहाणी सगळ्यांची आहे. सगळ्यांची काळजी आहे. अनेक गोष्टींचा विण घालत ही कादंबरी नेमाडे सरांनी साकारलेली आहे. हे पुस्तक वाचकांना खंडेराव बरोबर ही कहाणी आपलीही वाटते असे जगताना दिसून येते. हिंदू संस्कृतीच्या उत्क्रांतीपासून स्वातंत्र्यपूर्व काळ तो स्वातंत्र्योत्तर काळानंतर हिंदुस्थान, पाकिस्तान, अश्मयुग, विज्ञानयुग हे सर्वच वाचकाला हैराण करून टाकतात. हिंदू संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टी, ही अडगळ हा माणूस आयुष्यामध्ये समृद्ध करत असतो. म्हणून ही जगण्याची समृद्ध अडगळ असे नेमाडे सरांनी हे नाव शीर्षक दिलेले आहे. ही कादंबरी वाचताना जीवनातल्या अनेक अंगांचा नव्याने आपणास उलगडा होतो. वाचकाला आपल्या प्रेमामध्ये पाडणारी, नावाजलेली मराठी भाषेतील गाजलेली ही कादंबरी सर्व मराठी रसिकांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. या कादंबरीला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव करण्यात सुद्धा आलेला आहे. हिंदू या चर्चित कादंबरीसाठी नेमाडे सरांना ज्ञानपीठ सन्मान हा जरूर मिळाला. पण या कादंबरीमध्ये हिंदू संस्कृतीचे वर्णन, जगण्याची समृद्ध अडगळ असे केल्याने त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले. मात्र नेमाडे सरांनी या साऱ्यांचा ठामपणे प्रतिवाद केला आणि आपली कादंबरी अत्यंत उपयोगी आणि समृद्ध करणारी आहे हे जगापुढे एक प्रश्न निर्माण करणाऱ्या लोकांना चपराकच दिला. बिढार या कादंबरीमधून जीवनाचा एक विस्तृत पट चित्रित करण्यात आणि सामाजिक स्वरूपाचा आशयद्रवानं संपुक्त करणारं नेमाडे यांचं कादंबरी दुष्ट वाचल्यानंतर अनेक गैरसमज दूर होताना दिसून येतात. तसेच समाजातील चित्रीकरणाला महत्त्व देणारे कादंबरीकार आहेत. अनेकांना या प्रकारचा गैरसमज दिसून येतो. म्हणून ही जाणीव करून घेणं आवश्यक वाटतं. वस्तुतः नेमाडे सरांनी कादंबरीच्या आशयद्रवाला जसे महत्त्व देतात त्याचप्रमाणे कादंबरीच्या सौंदर्य रूप निर्माण करण्यामध्ये अधिक भर दिला आहे. आधुनिक जाणिवेचा आविष्कार करण्यासाठी आपल्याला परंपरेचा शोध घेऊन त्यातील कल्पनाचा रूपनिर्मितीसाठी उपयोग करून घेणं हे नेमाडे सरांचे यांच्या जागृत कलावंताचं जिवंत उदाहरण मानलं जाईल. या कादंबरीमध्ये नेमाडे सरांनी उपयोगामध्ये आणलेल्या विविध बोली पाहून वाचक स्मितीत झाल्यापासून राहत नाही. मराठीमध्ये तरी अन्य कुणा एका कादंबरीकाराने एवढ्या विविध बोलीचा संवादासाठी उपयोग करण्यासाठी क्षमता दाखवलेली आढळत नाही. नेमाडे सरांनी यांनी कादंबरीमध्ये निवेदनासाठी वापरलेली भाषा ही अत्यंत सहज आणि वापरणारा शब्दानुसार जाणवते. एकंदरीमध्ये नेमाडे सरांनी कादंबरींच्या आशयद्रवाच्या बाबतीमध्ये जसे जागरूक आहेत तसेच त्यांच्या विविध स्वरूपी आविष्काराच्या आणि नवनिर्मितीच्या पातळीवरही कसा होईल बदल हा दक्ष व्यक्तींना, प्रेक्षकांना याचा जिवंत उदाहरण मिळतोच. भालचंद्र नेमाडे सरांनी हूल ही कादंबरी प्रकाशित केली. या कादंबरीमध्ये त्या वास्तववादी सांस्कृतिक पिळवणूक प्रतिबिंब दाखवण्यात गेलं आहे आणि केवळ ब्रिटिश साम्राज्यवादी आणि पाश्चिमात्य औद्योगिक संस्कृतीचा वसाहतवाद नाही तर ब्राह्मण केंद्रित धर्मशास्त्र प्रकट झालेला भारतीयांचा हिंदूचा अंतर्गत वसाहतवाद सुद्धा आहे. या दृष्टीने पाहिलं तर नेमाडे सरांच्या कादंबरीमध्ये एक आशयसूत्र ज्योतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, भीमराव आंबेडकर या आधुनिक मराठी समाज चिकित्सकांशी जुळणारं नातं सुद्धा दिसून येतं. त्याचबरोबर व्यक्ती आणि समाज यांच्यातील पाश्चिमात्य व्यक्ती स्वातंत्र्याचा मुळाशी असलेले द्वैत नाकारून भारतीय परंपरेची बहुसांस्कृतिक एकात्मता स्वीकारणारं नेमाडे सरांनं हा तत्वज्ञान, धर्म आणि वर्णाचं संदर्भ नाकारून एक एकसंध सार्वजनिक जीवनातील स्वप्न जपत राहत यात नेमाडे सरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. भालचंद्र नेमाडे सरांनी दिलेली एक अभूतपूर्व कादंबरी म्हणजे झूल होय. झूलचा आरंभ नामदेव भोले आणि चांगदेव पाटील यांच्या आकस्मिक भेटीने होतो. भोले ज्या कॉलेजामध्ये 1 वर्षापूर्वी दाखल झालेले होते त्या कॉलेजामध्ये नव्याने रुजू होण्यासाठी चांगदेव निघाले होते. योगायोगाने दोघेही एकाच डब्यातून प्रवास करीत होते. दोघांचे जीवनविषयक दृष्टिकोन काहीसे भिन्न असले तरी वृत्ती बरेच साम्य होते. त्यामुळे त्यांची मैत्री जुळवयास वेळ लागला नाही. उभयंतातील मैत्रीचा हा धागा झूल कादंबरीच्या आरंभापासून अखेरपर्यंत सलगपणे प्रकट झालेला दिसून येतो. बौद्धिक चर्चेसाठी प्रश्नांची उलटसुलट बाजू मांडण्यासाठी या उभयंतातील मैत्रीचा लेखकाने भरपूर उपयोग केलेला हा दिसून येतो. त्यामुळे भालचंद्र नेमाडे सरांनी ही दिलेली कादंबरी अभूतपूर्व ठरते. नेमाडे सरांनी दिलेल्या जरीला ही कादंबरी त्यांच्या आजच्या एकाकी पडत चालणाऱ्या, आत्मशोधन करणाऱ्या, जगण्याची धडपड करणाऱ्या म्हणजेच जगणे ही शिक्षा वाटणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी रक्त आटविणाऱ्या संवेदनशील तरुण मनाचा प्रभावी आविष्कार मानला जातो.
जरीला कादंबरी ही एकाच वेळी समाजाची आणि तरुणीची पिढीची विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी म्हणून संबोधली जाते. अश्रू समाजाची आणि जन्मतः अधू हृदय घेऊन जन्मलेल्या पिढीची अस्वस्थ करणारी ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. पण या शोकांतिकेचा रूढ तंत्रज्ञान भावत नाही. जरीला कादंबरीतील अनुभव विश्व आणि त्यांच्या आविष्कारामध्ये करणारे हे प्रसंग मोठे वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. हे प्रसंग रूढ अर्थाने अतिशय सामान्य, साधे, नित्य जीवनातले कलाकृतीच्या संदर्भामध्ये कलामूल्य कमी जाणवणारे असे आहेत. सरपटणाऱ्या जीवनामध्ये संत आणि मंद असे आवेग शब्दांकित करण्याची भूमिका असलेल्या लेखकाने अतिशय सामान्य प्रसंग चित्रित केलेला आहे. या वैशिष्ट्यामध्ये असे दिसून येते की पोटातील जीवनदर्शनाची अमाप शक्ती प्रकट करून त्यांना अर्थपूर्ण बनविले आहे. कोणताही वा त्यातून येणारा अनुभव हा अतिसामान्य नसतो. त्यालाही जीवनाच्या आविष्कारामध्ये अर्थ आणि संदर्भ असू शकतो. असा त्या त्या प्रसंगातील प्रत्येक उलगडून देण्याचा प्रसंग यातून झालेला दिसून आला आहे. एका बाजूला कोसलासारखी सर्वस्वी नवप्रवाही मापदंड ठरलेली कादंबरी, तर दुसरीकडे बिढार, हूल, जरीला, झूल या 4 कादंबऱ्यांचा समूह आणि अलीकडील त्याच्याच विभागामधून बाहेर पडणारी मोठी कादंबरी म्हणून हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही भक्कम कादंबरी यातून प्रस्थापित संकल्पनाच्या चौकटी ह्या मोडून काढतेच, तसेच नवी शैली, नवा घाट आणि नवा विचार आणण्याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य या हिंदूमधून कादंबरीतून नेमाडे सरांना दिलेलं आलं आहे. भालचंद्र नेमाडे यांनी अगदी सहजतेने आपल्या साहित्यविषयक भूमिका स्पष्ट मांडलेल्या दिसून येतात. काही विचारधारा देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या विचारांचा हा धागा घेऊन पुढे जाणाऱ्या अनेक पिढ्या निर्माण झाल्या. अगदी आजच्या समाज माध्यमांना अवकाशही त्यांनी व्यापलेले दिसून आले. नेमाडे सर नेहमी म्हणतात, सामान्य वाचकाला मी अतिशय महत्त्व देतो, कारण तो आपली रूढीपासूनची परंपरा जपत आलेला असतो. आपण सामान्य माणसाची नाते प्रस्थापित करू शकलो तर आपल्याला निश्चितपणे सगळ्या जीवनाचे भान येत राहते. साहित्य क्षेत्रामध्ये अत्यंतिक स्वीकृती आणि तिरस्कार दोन्ही एकाच व्यक्तीच्या वाट्याला येणारे लेखक म्हणून भालचंद्र नेमाडे यांचा उल्लेख केला जातो. मराठी साहित्यामध्ये असे अपवादात्मक उदाहरण दिसून येते. नेमाडे यांच्या संदर्भात मराठी साहित्य व्यवहाराच्या वर्तनाचा लंबक लेखकाचा लेखक म्हणून उल्लेख केला जातो. तसेच खलनायकमध्ये लेखकराव अशा दोन्ही टकावर हेलकावत यांचं व्यक्तिमत्व दिसून येतं. या दोन्ही अभिनिवेश टाळत नेमाडे सरांनी यांनी आपल्या साहित्य क्षेत्रामध्ये योगदान नेमकेपणाने समजून घेण्यासाठी मराठी संस्कृतीचा पोषक वाढीसाठी महत्त्वाचे आपले योगदान दिलेले आहेत. लघुनियतकालिकेच्या चळवळीतील नेमाडे सर हे नेहमी सक्रिय लेखक म्हणून बंडखोरपणाचा त्यांचा एकूण साहित्यविषयक कार्याचा स्थायी भाव राहिलेला आहे. पारंपरिक कादंबरी तंत्राला धक्का देत त्यांनी नवी कादंबरी घडविली दिसून आली. लेखनातील गांभीर्य टिकून कलात्मकतेची उंची वाढविली. व्यापक समाज चित्रण करून तिला चिंतनाभूक बनविले. हे फक्त नेमाडे सरांना जमले. अशा प्रकारे मराठी साहित्यामध्ये गेली 40 दशके आपल्या आगळ्या वेगळ्या लेखनशैलीचं वेगळं पीठ निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि कोसलाकार भालचंद्र नेमाडे सरांना त्यांचा ह्या जीवनगौरव करण्यात, त्यांचा अभिवादन करण्यास हा आजचा भाग विशेष ठरतो. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. पाहत रहा ओशनिक इकॉनॉमिक्स.